सरांचं लग्न आहे ना. हां मी लग्नाला जाईल ना संध्याकाळी आहे ना लग्न. जावं लागेल. येत आहे का कोणी माझ्यासोबत? हां काय काय चल ना मग. हां ठीक आहे सर पिकनिकला जायचं आहे का? काही नाही एवढी बस केली होती सरांनी 20-25 लोकांची 5च लोक आले एंगेजमेंटला सरांचं. मी थोडी त्यांचं मॅनेजमेंटवालं होतो. काय झालं आता DA6 येते कोणाला PPT? खूपच प्रोफेशनल म्हणजे कशी आहे? तुम्हाला डायरेक्ट हे देऊ का? गुगलचा मॅनेजर बघणार आहे ती. ठीक आहे जवळपास 325 ते 350 कंपनी रजिस्टर्ड आहे. त्यांचे CEO आणि मॅनेजर्स बघतील अशी कंटेंट. ते ऑफकोर्स कंटेंट देणारच ना सगळं. आणि ऑलरेडी एक PPT बनलेली आहे त्या दिवशी तुम्हाला दाखवली ती. कुठेही करा बनवायची आहे फक्त. बनवत असेल तर ठीक. काही रे म्हणजे तुम्हाला येतं नाही. आता आमच्या टीममध्ये तेच झालं होतं ऑफिसला. आमच्या टीमचा प्रोजेक्ट होता टीमला PPT बनवायला लावली होती. येतच नव्हतं कोणाला. मग कसं मस्त ते कॅनवावरती ट्युटोरियल बघून बनवली. त्यांनी मग आम्हाला मॅनेजरने टॉन्ट मारला. त्याने आम्हाला सगळ्यांनी ते Udemyचे लिंक्स पाठवल्या हाऊ टू मेक PPTच्या. असं आहे. कालच झाली आहे SCM प्रेझेंटेशन मीटिंग. तुम्हाला दिसत नसेल याच्यात. ते करायचं आहे. अजून लोगो कोणाला बनवता येतो? हां लोगो पण डिझायनर नाही का? तुला येतोच तेजस? अरे गुड. मंडेपर्यंत पाहिजे. हां मंडे रात्रीपर्यंत. तिथे मग सकाळ असेल. आता तिथल्या टीमला ते सेल्स टीमला प्रिपेअर तर करावं लागेल ना PPTवरनं स्वतःला. मंडेला रात्री 8:30-9 पर्यंत बघू. तुम्हाला मी कंटेंट वगैरे पाठवून तर ठेवतो ना ऑफिशियलवर. आणि एक बेस PPT पण पाठवतो. 2 प्रोजेक्ट्स आहेत ना. तर पहिल्या टीमने जी PPT बनवली आहे त्यांची PPT पाठवतो. प्लस सध्याची जी करंट आपण जी बनवली आहे ती पाठवतो. प्लस एन्हान्समेंट काय करायचे ते पाठवतो. आता तर बनवता येईल एवढं सगळं दिल्यावर. ठीक आहे. ठीक आहे. सो काय केलं आपण लास्ट लेक्चरला? व्हॉट डिड वी स्टडी? ठीक आहे. काय आहे ते तुम्ही केलं का? केला का?
अल्गोमेरेटिव्ह कोणी येत आहे का अजून? फक्त साहिल ना? तुमची मैत्रिणी आली? So the next is PCA. PCA stands for Principal Component Analysis. It's a unsupervised learning algorithm used for dimensionality reduction. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे की डेटाला जे आहे ना ते कमी करायचं आहे, जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर त्यासाठी तर आपण केलेलं आहे ऑलरेडी फीचर इंजिनिअरिंग, डेटा प्रोसेसिंग, बट राईट नाव वी आर इन टू अनसुपरवाइज लर्निंग. करेक्ट. ज्याला लेबल्सच नाही आहे तर मग तुम्ही कमी कसं करणार? करेक्ट. ओके. तर मग त्या पॅटर्न्सवरनं आपल्याला काही नवीन फीचर बनवता येत आहे का? फॉर एक्झाम्पल लेट्स से तुमच्याकडे प्रत्येकाचे या मॉक इंटरव्ह्यूचे हे आहेत SQL, पायथन अँड लेट्स से AI. नाही, SQL, पायथन अँड पॉवर BI डेटा ॲनालिस्टचं पकडू आपण. ठीक आहे. तर तिघांचे स्कोअर्स आहे तुमच्याकडे. तुम्हाला SQLला 10/9 होते, पॉवर BIला 10/8 होते, नंतर काय पायथनला 10/10 होते. ठीक आहे. तर प्रत्येकाचे वेगळे फीचर्स वेगळे काय बनतील. त्यापेक्षा व्हॉट डज प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस टेल्स दॅट रॅदर दॅन मेकिंग डिफरंट फीचर्स फ्रॉम ऑल दिस 3 मेक वन फीचर ऑफ दिस. याचा एक फीचर काय बनवू शकतो? स्टुडंट्स परफॉर्मन्स. कळलं? सो दिस कॅन बी वन फीचर एक्स्ट्रॅक्टेड. सो बाकीचे जे फीचर्स आहेत ते कमी करत जायचे. जे अनवॉन्टेड फीचर्स आहेत वी कॅन रिड्यूस इट बाय मेकिंग न्यू फीचर्स. सो दिस इज नथिंग बट प्रिन्सिपल कंपोनंट डायमेन्स्ट्रेटिव्ह रिडक्शन. त्याच्यामुळे तुम्ही तुमची डेटाची जो सुपरवाइज लर्निंगमध्ये आपण स्क्यूड डेटा असं म्हणतो, इथे आपण बऱ्याचशा गोष्टी यू कॅन नेग्लेक्ट इट ॲट अ मोमेंट. करेक्ट है ना? सो दिस इज हाव प्रिन्सिपल कंपोनंट ॲनालिसिस वर्क. एक क्विक ओव्हरव्ह्यू डिटेलमध्ये बघूच आपण. ठीक आहे. हा अनसुपरवाइज लर्निंग असल्यामुळे अँड दिस इज लाईक वाईडली यूज ना अनसुपरवाइज लर्निंगमध्ये. हा एक मी जे घेतले ते तर होतातच. ठीक आहे. बट K means this one and anomaly detection. Now this anomaly detection is done by multiple algorithms, but त्यासाठी एक अनसुपरवाइज लर्निंगचा अल्गोरिदम आहे, त्याला आयसोलेशन फॉरेस्ट असं म्हणतात. काय म्हणतात? आयसोलेशन फॉरेस्ट. अगेन इट्स अ ट्री बेस्ड अल्गोरिदम बट इट्स अ लाईक वर्क्स लाईक इट फॉर anomaly डिटेक्शन. Anomalies समजतात? करेक्ट. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ना डीप डाईव्ह क्वेश्चन येऊ शकतो. डिफरन्स बिटवीन ॲनोमलीज अँड आउटलायर्स. हां, मग ॲनोमलीज काय? काय ॲनोमलीज काय सांगतं आपल्याला? ॲनोमली डिटेक्शन म्हणजे हेच एक्स्ट्रीम पॉईंट्स. तेव्हा ॲनोमलीज तो हा लिहिला का पहिले तर तुमचा अल्गोरिदम कुठला आहे? आयसोलेशन फॉरेस्ट. अगेन अ ट्री बेस्ड अल्गोरिदम इटसेल्फ. कशासाठी? ठीक आहे. तुम्हाला मी त्या दिवशी पण बोललो अनसुपरवाइज लर्निंग विचारलं तर कुठले तुम्ही सांगू शकता आता? K मीन्स हायरार्की. आणि आज आपण जो PCA करू प्लस जर त्याने बोललं की हे बी ॲनोमलीज आहेत अनसुपरवाइज लर्निंगमध्ये तर मग तुम्ही ठीक आहे ॲनोमली डिटेक्शनसाठी मग आम्ही आयसोलेशन फॉरेस्ट हा अल्गोरिदम यूज करणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहिण्यासारखं ये बाबा तुझी खूप गरज होती. आणलंस का?
हां मग परत पाठवलं असतं तुला नाही आदित्यला. तर वातावरण पाऊस पडतो का काय आज. ते PCA ठीक आहे येऊन घे मलिया. PCA अजून कोणाला थंड पाणी गौरी. PCA स्टँड्स फॉर लिहा. PCA PP लिहा ना मग काय. It's a technique used to reduce. Number of features while keeping most important feature. म्हणजे ते डेटा साईज रिड्यूस करतं बट जे इम्पॉर्टंट पॅटर्न्स आहे ते ठेवतं प्लस क्रिएट्स न्यू फीचर ॲज वेल. बाकीच्यांना काय झालं ड्रॉप करून त्याने तुमची डेटाची साईज कमी होते. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून डेटा साईज कमी करण्यासाठी आपल्याकडे अजून एक लायब्ररी आहे. नहीं लक्षात अक्षता क्या किया फिर दिन भर. कुठली आहे शिकवलंय केलंय आपण. नंपाय मध्ये नाही केले का. नाही आदित्य नाही आठवत. N64चं 32 हां आता करेक्ट त्याच्याने पण होते. त्याच्यामध्ये काय होतंय एलिमेंट साईज कमी होते कळतंय का. त्यांनी जी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे ती कमी होते. हिअर एंटायर डेटा म्हणजे डेटामधलेच काही कॉम्पोनंट्स आपण काढतोय करेक्ट. ठीक आहे. तर डेटा स्पेस जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही कशी कमी करणार तर सर त्याच्यासाठी 2 टेक्निक्स आहेत. कळलं लिहून घ्या. आहे परत विसरून जाता विचारतात हा क्वेश्चन. लेट्स से आय वॉन्ट ओनली दिस कंपोजिशन ऑफ डेटा हाउ विल यू रिड्यूस इट साइज. सर if all the features are important then the only part is to reduce the space of a particular element correct by using numpy memory optimization. If it's using by default in64 I will convert it to in32. That means each will acquire 4 bytes of space, so that would reduce the memory. Then to check it I will use item size to validate. check नाही म्हणायचं validate हा शब्द वापरायचा. To validate it I would use item size. And if all the if some features are not important and if I can create more features out of it, so I will use the technique of principal component analysis where I'll reduce some of the features and try to make new features out of it by keeping the main ones important words. This is how you answer असे क्वेश्चन्स. कळलं. आता मी कुठे काय वाचलं हे सगळं डोक्यात आलं होतं फक्त फ्रेम केलं करेक्ट. तर फ्रेम कसं केलं कळलं. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इट इज ऑल अबाउट इट्स नॉट अबाउट हाऊ मच यू नो इट इज हाऊ मच यू एक्सप्रेस हाऊ मच यू टेल दॅट पर्सन.
त्याला किती पटवून देताय तुम्ही. ठीक आहे. बऱ्याचशा वेळेस अशा गोष्टी येतील की त्याला पण माहीत नसेल करेक्ट आहे का नाही, अँड इवन यू आर नॉट शुअर अबाउट इट. ठीक आहे. बट तुम्ही त्याला फ्रेम कसं करताय. करेक्ट. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आय रिमेंबर ऑफ कोडिंगचं तुम्हाला विचारलं तर हा कोड तू लेट्स से अनसुपरवाइजचा कोड लिहू शकतो का. तेव्हा मी काहीतरी वेगळं सांगितलं असेल. मी आता तुम्हाला हे एक्झाम्पलने सांगतोय. कोडिंगचंच सांगितलं होतं, बट कोड लिहू शकतो. तुम्हाला मी त्याचं एक आन्सर रटायला सांगितलं होतं. काय. येस सर, आय नो द एंटायर आर्किटेक्चर ऑफ हाऊ टू राईट दिस एंटायर कोड इन पायथन, but for scalable and faster development I would require some supports from Copilot tools which will help in scalability and faster production of the system. हेच राहतं नाही म्हणणाऱ्यामध्ये आणि सिलेक्ट होणाऱ्यामध्ये. होतं ना यार, तुला तर काही येत नव्हतं, तू कसं काय सिलेक्ट झाला. ही टेक्निक कोणी सांगत नाही. तुमच्या शेजाऱ्या बसल्याला पण तो सांगणार नाही. आणि हेच तुम्हाला सिलेक्ट करावं. प्रेझन्स ऑफ माइंड. ठीक आहे. जसं याचा एक्झाम्पल मी तुम्हाला याचं पण सांगितलं. तर हा साईजचा हा क्वेश्चन येईलच. सो हाऊ यू रिॲक्ट टू दॅट क्वेश्चन, दॅट इज इम्पॉर्टंट. नाव यू नो द कन्सेप्ट. करेक्ट. बट मी ॲज अन इंडिव्हिज्युअल मी काय करेल, व्हॉट इज हॅपनिंग, हे जे मी तुम्हाला क्वेश्चन्स देतोय ना, हे इथे का बरं, बिकॉज मी तुम्हाला शिकवतोय. सो माझ्या पण नोट्समध्ये बघणं होतं. अजून मी काही डिटेलमध्ये पॉईंट्स लिहिलेले असतात, काही ना काही बघितलेलं असतं, काही ना काही क्वेश्चन्स मी रिपीट केले असतं. सो मी खूप ॲडव्हान्समधले क्वेश्चन्स तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे त्या व्यक्तीला एकदा तुम्ही कंपनीत गेल्यानंतर तुमचं काम स्टॅटिक होऊन जाईल रे एका गोष्टीवरती. त्यांच्या एवढ्या गोष्टींकडे लक्ष नसतं. कळलं का. तो फिअर काढून टाका. त्यांच्या एवढ्या गोष्टीकडे लक्षच नसतं. त्यांचं लक्ष फक्त कशाकडे असतं, ओके दिस इज माय वर्क, माझ्या टीममधला हा व्यक्ती गेला आहे. जसं तुमची टीम आहे प्री प्रोसेसिंग, तुझं आहे की तुझा पायथन डेव्हलपर गेला आहे. कोणता पायथन डेव्हलपर, जो डेटा क्लिनिंगच्या पाईपलाईनवर काम करत होता. ठीक आहे. बट ओपनिंग कसली आहे, डेटा सायंटिस्ट. ठीक आहे. तू इंटरव्ह्यू घेतोय, टीम लीडर आहेस, मला सांग तू हे एवढं विचारशील का, अनसुपरवाइजचं हे सांग, ते सांग, असं सांग, तसं सांग. ठीक आहे. बट युनिट तू ते विचारणार, मशीन लर्निंग काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, एक ओव्हरऑल स्टॅटिक्स. देन यू विल कम टू युअर प्री प्रोसेसिंग पार्ट. ठीक आहे. तू पहिले डेटा क्लिनिंग आहे तर त्याला डेटा फॉर्मॅटिंग काय आहे ते समजतं का, मेमरी ऑप्टिमायझेशन कळतं आहे का, डझ ही नोज डेटा क्लिनिंग, हे ग्रिड्स येतात. आता सपोज तू जर इंटरव्ह्यूअरला नसला किंवा मी जर मॅनेजर असलो तर मी हे काही चेक्स बनवून देईल. हा जर तुझ्या टीममधला हा व्यक्ती आहे की कोण आहे तुझ्या टीममध्ये, तेजस आहे, तर तेजसला तू सांगले तुला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ठीक आहे. तो त्याचं काम आहे सपोज फीचर इंजिनिअरिंगवरती काम आहे त्याचं, आणि त्याला घ्यायचं आहे प्री प्रोसेसिंगसाठी. तर तू एक ग्रिड बनवून दिली, हे सगळे पॉईंट्स चेक असतील, घेऊन टाक. ना ही कॅनॉट ओनली आस्क ऑन दोज पॉईंट्स, त्याला पूर्ण आर्किटेक्चरचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. कळलं. तर माझं काय होतं की मी सगळं डिटेलमध्ये अभ्यास केल्यामुळे मी तुम्हाला जेवढे डिटेलचे क्वेश्चन्स विचारतो एवढे इंटरव्ह्यूला विचारतच नाही. हे तुम्हाला का थोडे अजून खाली, हे डेटा जे तुम्हाला सांगितलं ना साईजचं, हार्डली विचारतात बट हार्डली 5 पैकी एका इंटरव्ह्यूला विचारतील. त्यापैकी तुम्ही PCA जरी सांगितलं तरी यू आर गुड विथ इट, बिकॉज दॅट इज नॉट गोइंग टू बी अ वर्क दॅट पॉईंट इन टाईम. हां, जर एखाद्याचं असलंच बाबा, पण नसतं मोस्टली, बट असलंच. ठीक आहे. तुम्ही त्याच्यासाठी 2 आन्सर्स प्रिपेअर करून चालले, म्हणून लिहून ठेवायच्या अशा गोष्टी. कळलं का इंटरव्ह्यूच्या टेक्निक. सॅटर्डे सेशन मीच घेत जाऊ का रे. ठीक आहे. काय लिहिलं, हे दोन्ही लिहिलं का तुम्ही, स्पेस कमी करण्यासाठी. आता व्हॉट इज द नीड ऑफ PCA, का कोण सांगेल. इझी आहे.
करेक्ट. ओव्हर फिटिंग. सेकंड, का बरं PCA का लागते आपल्याला? ओव्हर फिटिंग एक झालं. ओव्हर फिटिंग म्हणजे काय? खूप जास्त रेट आहे, कमी करावं लागेल PCA. सेकंड, to reduce the noise error. अगेन दॅट कम्स इन ओव्हर फिटिंग ॲज वेल. मॉडेल जेव्हा तुमचा Reduce स्लो. येस 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 तेजश्री. reduce the training time. ओके गुड. म्हणजेच काय, मॉडेल तुमचं स्लो झालेलं असेल. ट्रेनिंग टाईम जास्त जातं म्हणजे मॉडेल स्लो झालं आहे. Scalability, थोडं efficiency. फास्ट करायला मॉडेलला. करेक्ट. करेक्ट. लिहून घ्या. पहिलं काय, साक्षी साक्षी ना, बघून तुमचं लिहा. क्वेश्चनच लक्षात नाही का मला? Why needed? Why needed? PCA का लागतंय पहिलेच मी सांगितलं तुम्हाला, बट तरी आता हे लिहून ठेवा. असा पॉईंट लिहिलाय मी तो इंटरव्ह्यू. व्हॉट इज द नीड ऑफ PCA? और डिड यू यूज PCA इन युअर प्रोजेक्ट? दॅट्स द क्वेश्चन. देन व्हाय डिड यू यूज इट? हे त्याचे आन्सर झाले. Excel increase performance, it reduce overfitting. अजून एक लिहू शकता तुम्ही की जर जास्त असलं ना तर व्हिज्युअलाइज करायला डिफिकल्ट जातं. व्हिज्युअलायझेशन बिकम्स डिफिकल्ट. Why needed? हां हां, तर मग ते चांगल्या व्हिज्युअल रिपोर्टसाठी. More better. हां, बघा आता फीचर रिड्यूस केलं तर हे सगळ्यांचं काम होऊन जातं का नाही? पहिलं काय, ओव्हर फिटिंग कमी होऊन जाईल. व्हिज्युअलायझेशन चांगलं होऊन जाईल. मॉडेल पटकन काम करेल, जसं तेजश्री बोलल्या. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय लिहाल रे? आताच दिलं मी. काय असतील इसका एग्जाम्पल क्या लिखोगे? Students performance. लिख लो अपने दिमाग से कुछ ना कुछ एग्जाम्पल. क्या हुआ सचित? सोचो सोचो, मेरे लिए भी सोचो. कोणाचं झालं लिहून? सकाळ मॅडम, गौरी झालं? सर एक एक्झाम्पल आहे ते नाही का, बॉडी मास इंडेक्स, वेट अँड हाईटचा एकच कॉलम होतो. हां करेक्ट. हो गुड. येस, अगेन दॅट इज अन एक्झाम्पल. आता तुम्ही तो नका लिहू, तुम्ही तुमचं बनवा. आता स्वतःचा करा काहीतरी. अरे लक्षात राहील रे स्वतःचे एक्झाम्पल नाही. हे एक्झाम्पल असे इंटरव्ह्यूला आठवता.
झाला काय रे लिहू? काय लिहिला गौरी एक्झाम्पल? का बरं? हां हे त्याच्यात फ्लॅटनिंग लेअर वापरता जे आपण आता शिकू. म्हणून तर इथे आहे ना आपण चुकलंय ते. नाही रे इमेज कसं फीचर हे कमी करतो आपण इमेजचे, ठीक आहे, बट ते ना कूलिंग लेअरमध्ये होतं आहे. अरे करतोच, करावंच लागतं. इम्पॉर्टंट फीचर एक्स्ट्रॅक्ट करतो फक्त, कमी नाही करत रे, एक्स्ट्रॅक्ट करतो, तसंच ठेवतो. ती पूर्ण इमेज आहे ना ती कन्वर्ट होते 1D मध्ये. चालू आहे माझं त्याच्यावरच काम चालू आहे. 1D मध्ये 3D इमेजला 1D मध्ये कन्वर्ट. तू काय दुसरं काय लिहिलं? दुसरं काय लिहिली ना? तुमच्यासोबतच फ्रॉड होईल. मी इंटरव्ह्यूला लास्ट बॅचला मी सांगितलं होतं एक एक्झाम्पल, आय डोंट नो इफ यू रिमेंबर, की त्यांना तर मशीन लर्निंग, आम्ही इंट्रोडक्शन सुरू केलेलं मशीन लर्निंग. तर मग नाही आय गेस डीप लर्निंगचं होतं. तर मग त्यांना मी ते सांगत होतो की इफ दिस इज अ बॉटल देन ते रिकग्नाईज कसं करेल, काय करेल. मग लहान मुलाला जर आपण दुसरी शेपची बॉटल दाखवली तर तो काय एक्स्ट्रॅक्ट करेल फीचर्स. ओके, बॉटम, ट्रान्सपरन्सी, कॅप, ते इम्पॉर्टंट फीचर्स झाले त्या गोष्टी. मग ते लहान मुलाला जर मी उद्या असं करून दाखवलं हे काय सांग, मग तो सांगेल, थोडं प्रोसेस करेल, तर तिची प्रोसेस करेल. ते न्यूरल नेटवर्क्स पण तसंच वर्क करतं, जशी त्याची प्रोसेस सेम. डीप लर्निंग इज ऑल अबाउट न्यूरल नेटवर्क्स, ते तसंच वर्क करेल. तर त्या लास्ट बॅचच्या, तुमच्या बॅचच्या मागची बॅच जी होती त्यांनी इंटरव्ह्यूला गेले डीप लर्निंगचं तेच एक्झाम्पल सांगून आले. म्हणजे कॅन यू टेल मी विथ सम बिझनेस प्रॉब्लेम. म्हणून मी आता एक्झाम्पल पण लिहायला लावतो, स्वतःची लिहा काहीतरी. शिकलोय मी चुकांवरनं. म्हणजे सर आम्ही सांगितलं म्हणे, तर नाही म्हणे बिझनेस प्रॉब्लेम सांगा म्हणे. अरे म्हटलं कॅट डॉग सांगता, काहीतरी तर सांगितलं असतं. डस्टबिनचं दिलं का? हे माझ्या एक्झाम्पल्सच्या नादी नका लागू तुम्ही. तुमचे लिहा. ते मी तुम्हाला समजायला देतो फक्त. दॅट्स वाय मी आता ते कालच मला आठवलं जेव्हा मी डीप लर्निंग म्हटलं, अरे ह्यांचं डीप लर्निंग सुरू करायचं, मी हसायला लागलो. म्हटलं मी यांना असं उद्या कसलंही देईल मी एक्झाम्पल, तिथे जाऊन तेच सांगतील. आणि सध्या तर मेन्शनही करताय मला लिंक्डइनला येऊन लोक बोलतील. हां नाही दिलेत, म्हणून मग मी सुधारतो माझ्या चुकांवरनं सगळ्याच बाबतीत. काय लिहिलं साक्षी? हां तुम्ही दफा हो जाओ. हां हां काय तुम्ही दिवसभर विचार करा, मग लिहा, उद्या सांगा. कसं रे, एक्सप्लेन कर. बट इन्कम अँड सेविंग्स म्हणतोय का तू? ओके, दॅट कॅन बी डन. इन्कम अँड स्पेंडिंग्स नाही होत.
हाईटचा डेटा सेट आहे. हाईट सेंटीमीटरमध्ये पण इंचेसमध्ये पण आणि वेट पण. सो ते हाईट सेंटीमीटर आणि इंचेस एकच हां तुमच्या पण मनात आलं होतं का हे एक्झाम्पल? मी कबूल केलं. मी हे AIचं सांगितलं. हां फ्रॉड करताय तुम्ही. हां साजिद सेल्स पर्सन दो तीन कैटेगरी आपने है इसमें मतलब डेटा में दो कैटेगरी है, दो कॉलम्स है, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स और फर्नीचर. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स और फर्निचर. हाँ हां तो वो दोनों कॉलम को एक करके मतलब एक प्रोडक्ट सेल्स पर्सन ने कितने बेचा इंस्टेड ऑफ डिवाइडिंग इनटू टू. याच्यात 3 कॉलम आहेत. एक सेल्स, एक तुमचं इलेक्ट्रॉनिक फर्निचर. उसमें पर्सन का कैसा तुम निकालोगे? मतलब सेल्स पर्सन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट कितने बेचा है वो इस कॉलम में, फर्नीचर प्रोडक्ट कितने XYZ. लेकिन वो कॉलम में दिखाओगे कैसे भाई मेरे? और अरे पहली कॉलम तुम्हारी फर्नीचर, सेकंड कॉलम तुम्हारी इलेक्ट्रॉनिक्स, थर्ड कॉलम सेल. इसमें पर्सन कहाँ आया? इससे अच्छा एक काम सिंपल एग्जांपल, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स कंबाइन इट टू इंटीरियर, हाउस इंटीरियर, उसका सेल. इतना इझी था. हे तुमच्याकडनं लिहून घ्यायचं तात्पर्य काय? अगेन तुम्हाला एकाची तरी 4 लोकांची कोणाचं तरी लक्षात राहील एक्झाम्पल. इंटरव्ह्यूजमध्ये एक्झाम्पल्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. काय झालं रे? काढून दिलं मी दोघांना बाहेर. काय सांगत होतो मी? एक्झाम्पल्समध्ये इंटरव्ह्यू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इंटरव्ह्यूजमध्ये एक्झाम्पल्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इतके इंटरव्ह्यूज दिले ना, त्यानंतर मी फीडबॅक विचारायचो मी की सर यांनी फीडबॅक म्हणजे प्लीज गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ वॉट एव्हर यू स्पीक. एक्झाम्पल्स दिलं ना मग ते इररिलेव्हंट नाही वाटत. कळलं? इंटरव्यू वही है कि तुम काम कैसे करोगे. यू हैव टू इम्प्लीमेंट थिंग्स. सो वो दिखाने के लिए यू कैन डायरेक्टली टेल विद द थिंग्स लाईक एक्झाम्पल. मोस्टली कधी कधी काय होईल तुम्हाला कन्सेप्ट एक वेळेस लक्षात राहणार नाही, करेक्ट, पण एक्झाम्पल लक्षात राहतील. गो अँड टेल दॅट एक्झाम्पल. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट किती क्लिअर पण कळतो एक्झाम्पल. एक तीर से दो निशान हो जाते हैं. कळलं? हे असे पॉईंट्स मी तुम्हाला परत परत सांगतोय. मी जे असं थोडं थोडं सांगतो ना, हे कुठेतरी लिहून घेत जा. तुमची ना एक अशी ग्रिड तयार होऊन जाईल इंटरव्ह्यू ट्रिक्सची. अँड दॅट विल हेल्प यू. आय एम टेलिंग यू, दॅट विल डेफिनेटली हेल्प यू. हे तुम्हाला ना ChatGPT देईल ना काय देईल. दिस विल ओनली एक्सपिरियन्स विल ओनली गिव्ह यू दॅट थिंग. म्हणून तर पाणी दिलं. एवढा मनावर घेतला का प्रोजेक्ट? प्रोजेक्टचा मग अजून अच्छा, मला वाटलं अजून पण लागतंय काम. ते फ्रॉड आहे. फ्रॉड असतं. आता कोडिटास म्हणून कंपनी ऐकली का कोणी? तेच सांगणार मी होतं. दिला इंटरव्ह्यू आमच्या कॉलेजमध्ये आलेली, एकदम छान बोलले. आता सगळे इंडियामधनं मुलं बोलते, इथे कुठेतरी बाहेरला का कुठेतरी जे मराठी बोलत होते त्यांना विचारलं, इंग्लिशमध्ये ग्रुप डिस्कशन मी एकदम भारी दिलेलं. काय करायचं असतं माहिती आहे का मग त्या कंपनीत? त्यांची मशीन लर्निंगची टीम आहे ना, त्याच्या आधी डेटा लेबलिंगचे काम आहे त्यांचं. आणि डेटा लेबलिंगवरती त्यांना घेतलं, मॉडेल ट्रेनिंग वगैरे याच्यावर घेतलं मुलांना. एवढं कोण बघत पण नाही आपलं यूट्यूब. घेतलं मुलांना त्यांना आणि ते काम होते ते याचे जसे बॉक्स बनवायचे होते. हां लिटरली. आणि ते इमेज आहे ना त्या बॉक्समध्ये फिट करायची होती. सो दॅट वेन एव्हर इट गोज अहेड तर ते बरोबर ते एवढं फीचर एक्स्ट्रॅक्ट करता येईल. जर हात असेल तर तो त्या बॉक्समध्ये असेल ना, तर बॅक बॉक्सचा एक नंबर वगैरे, तर असं. सो दॅट वॉज देअर पार्ट अहेड. बट आत्ता मुलांना ही कामं दिली होती. तर विचारलं, म्हटलं का रे काय केलं तुम्ही? गेले कंपनीला, जॉब लागला, मस्त आमचं झालं, संडेला पार्टी वगैरे करायची.
कालच भेटले. म्हटलं काय झालं? सोडलं म्हणे 4 दिवसात. म्हटलं का? म्हणे खोके बनवायचे होते म्हणे. मग त्यांनी समजून सांगितलं. अरे म्हटलं ते खोके नव्हते म्हणे, आमची होती का म्हणे, मागे होती म्हणे आमची मशीन लर्निंग टीम होती, आम्हाला वाटलं त्याच्यात कोर काम असेल. म्हणे नव्हतं ते. सो इट वॉज लाईक काहीतरी इमेजचंच त्यांचं प्रोसेसिंगचं काम होतं. सो अशी ग्रिड्स होतात म्हणे 1 2 3 4. तर तो इमेज यायचा, ती इमेज आम्हाला तो इमेज त्या बॉक्सेसमध्ये फिट करायची होती बस. ते पण आणि ते अजून एक ती डेक्कन यायची की ती पहिले ते इंटरव्ह्यू झालं, सेकंड ह्याच्यात मला मेल टाकले, ते मॉड्यूल्स नसतात का कोर्सेराचे, ते कम्प्लीट करायचे 2 दिवसात. काय हे पण केलं. आणि एका दिवसाचे नाही तर जसं तास नाही तर त्या बेसिसवर $12 म्हणजे $1,000-1,500 एका तासाचे एका तासाचे नाही, दिवसाचे हे ते कोडीत असाल ते सर मी फर्स्ट राऊंडची आहे सर, सेकंड राऊंडला तुम्ही नाही. मग त्यांनी का बाहेर काढला माहिती का? त्यांना कळलं असेल ही हुशार आहे, हिला खूप येते, व्हायब्रंट्स माइंडनी त्यांनी एक्झाम घेतली. व्हायब्रंट्स माइंड थोडं शिकलेलं आहे मी. त्यांनी चलो हां, कमिंग बॅक देऊ आपण, तुमचे जेव्हा इंटरव्ह्यूज येतील तेव्हा देऊ. नेक्स्ट वर्किंग लिखो. काय येईल रे? काय वाटतं पहिली वर्किंग? सगळ्यात पहिले तर आपल्याला डेटाला एक स्पेसिफिक स्केलमध्ये आणावं लागेल. सो दॅट मीन्स स्टँडर्डाइज द एंटायर डेटा सेट. करेक्ट? स्टँडर्डाइज द एंटायर डेटा सेट. स्टेप 1. मग स्टेप 2 मध्ये काय मॅक्झिमम व्हेरियन्स कुठे आहे तो ट्राय बघायचा. व्हेरियन्स म्हणजे काय रे? करेक्ट. Now this step is called principal component. Step 2. Find directions of maximum variance. Like maximum variance कुठल्या साइडने आहे. साजत की भी निन्ने हुई. थर्ड स्टेपमध्ये आपण रँक करतो ते जे डायरेक्शन्स आहेत ना त्याला. त्याच्यातलं लेट्स से कंपोनंट 1, कंपोनंट 2 असं. तर कंपोनंट 1 बिकम लाईक इट्स मोस्ट इम्पॉर्टंट, लाईक सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट. तसं स्टेप 3 मध्ये आपण ॲड करतो, हे करतो, रँक करतो. स्टेप 4 काय? नाव लेट्स से तुम्ही 10 कंपोनेंट्स बनवले, उसका एनालिसिस करके सिलेक्ट टॉप 2 और टॉप 3. करेक्ट? स्टेप 4 कळली. स्टेप 3 मध्ये तुम्ही रँकिंग केली. करेक्ट? त्यातले मग टॉप 3 ते 4 तुम्ही सिलेक्ट करा एनालिसिस करून. अँड 5th विल बी ट्रान्सफॉर्म द डेटा, जो पहिले होता तसा. मग आता 5वा जो असेल तो इट वुड बी द न्यू डेटा, जे कमी फीचर सोबत असेल. करेक्ट? दिस इज प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस वर्किंग. काय झालं? नाशिक कर. दोघे नाशिकचंच आहे ना? माहिती आहे काय केमिकल? सांगा काय नाही लिहिलं का काही? त्यांनाच माहित नाही. गप्पा मारा कसं ऐकणार. काय होता 5th पॉईंट आपला? जो 4थ्यावरती आपण जे ॲनालिसिस केले, जे टॉप रिलेव्हंट फीचर्स काढले त्याला. आता व्हॉट वॉज बी वॉज हे की फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करतो, फीचर्स कमी करतो, कसे करतात हे असं आहे. तर तुम्हाला त्यांनी विचारलं चलो मला नंपायमधलं माहिती आहे, तू PCA वापरून तू कसं कमी करशील. देन यू हॅव टू एक्सप्लेन दिस वर्किंग. करेक्ट? ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू गो मोर डीप डाऊन.
क्वेश्चन पहिला क्वेश्चन मेन काय होता कळलं, फॉलोअप क्वेश्चन काय विचारू शकता कळलं. हां, इफ इज मोर इंटरेस्टेड इन प्री प्रोसेसिंग, तो हे नाही विचारणार, मग तो नंपायवरती जाईल. ओके, लिहून दाखव मला कोड. इन 64 काय, इन 32 काय, फ्लोट 64 काय, डेट टाईम फॉर्मॅटमध्ये कसं आणू शकतो. दिस इज हाव. कळलं का, 2 फाटे कसे फुटले. तेच जर MLची टीम असली असती तर त्यांनी काय विचारलं असतं. वर्किंग कळली, लिहिली. याचं काय नाही प्रिन्सिपल कंपोनंट. मी बसू देणार नाही मेघराज. मस्करी ठीक आहे. हा 3Dला 2D केलं आहे. हे बघ, PC1 कॉम्पोनंट 1, प्रिन्सिपल कॉम्पोनंट 1, प्रिन्सिपल कॉम्पोनंट 2. हा नको. हां, सिंपल. हे एक्झाम्पलने एकदम नीट समजून जाईल. हे बघा, याची वर्किंग यांनी कशी सांगितली आहे, स्टँडर्डाइज्ड. करेक्ट. सेकंड स्टेप आपण काय लिहिली होती रे, कॅल्क्युलेट दी व्हेरियन्स. करेक्ट, तेच त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. थर्ड काय, पिक द टॉप डायरेक्शन्स अँड ट्रान्सफॉर्म द डेटा. करेक्ट. रँकिंग. हे बघा, PC1, PC2. ठीक आहे. चौथं काय लिहिलं रे, चौथं काय, करेक्ट. आता हे त्यांनी कोडच्या हिशोबाने दिलं आहे. हां, असेल ते कुठेतरी दिलं असेल. कळालं का. असे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन दिले आहेत ना. हां, डिफरन्स बिटवीन PC अँड क्लस्टरिंग. काय डिफरन्स रे, पहिला 2च पॉईंट आहे. नॉट रिअली. So, features are reduced. Features reduced होतात. करेक्ट. इकडे फीचर्स रिड्यूस होता, तिकडे तसं नाही होत. तिकडे काय होतं मग, त्याला combine क्लस्टर फॉर्म होता. दिस इज द फर्स्ट डिफरन्स. सेकंड इज, याचा आउटपुट काय येतो रे, एक single PCAचा न्यू डेटा येतो. याचा त्याचं existing एक्झिस्टिंग न्यू क्लस्टर. हे लिहून घ्या, क्लस्टरिंग अँड याचा. करेक्ट. हे का लिहिलं होतं मी, की जर विचारलं त्यांनी व्हॉट डू मीन बाय PC डिफरन्स बिटवीन क्लस्टरिंग, व्हॉट इज क्लस्टरिंग. ठीक आहे. याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज राहिले तर ठीक आहे, मग आपण पुढे मूव्ह करू. ॲडव्हान्टेजेस काय येतील मग तुम्हीच सांगा, जेवढं आपण शिकलो त्याच्यावरनं. रिड्यूस डेटा साईज. करेक्ट. नेक्स्ट,
ते झालं. अजून ते इंटरव्ह्यूला सांगायचं नाही. आणि व्हिज्युअलायझेशन. इम्प्रूव्ह व्हिज्युअलायझेशन. थर्ड, फास्टर मॉडेल्स. करेक्ट. ठीक आहे, एवढे मी 2च लिहिले. डिसएडव्हान्टेजेस काय ते? हार्ड टू इंटरप्रेट, मे लीड टू लूज सम इन्फॉर्मेशन. जी मायन्यूट का होईना, जी इन्फॉर्मेशन नेसेसरी असू शकते, होऊ शकतं ना. जर पोलीस लोकांसाठी आपण डिटेक्शन सिस्टीम बनवतोय, 2 जुळे भाऊ आहे आणि एकाची इथे तीळ आहे, दुसऱ्याची इथे तीळ नाही, तर ही तीळ बारीकशी गोष्ट आहे, बट दॅट इज अ ह्यूज इम्पॅक्ट. तीळवाल्याने क्राईम केली, दुसऱ्याने नाही केली. आता हा एक्झाम्पल नका लक्षात ठेवा. हे आता तुम्हाला लक्षात राहील की सम इम्पॉर्टंट फीचर्स म्हणजे काय, तर हे समजलं. मे लीड टू लूज सम इन्फॉर्मेशन. So this was all about PCA. ठीक आहे, तर मग आपण मशीन लर्निंग इथे कन्क्ल्यूड करू. त्याच्यामध्ये आपण आता मशीन लर्निंगमध्ये थ्रूआउट काय काय केलं? सुपरवाइज, अनसुपरवाइज, रेनफोर्समेंट. आय विल टेल यू. एक आपलं सॅटर्डेचं लेक्चर असेल नेक्स्ट वीक थोडं आपलं डिफिकल्ट असेल. सो लेट सी हाऊ इट गोज. पण मला जावं लागणार आहे शक्यतो ऑफिसला. सो तर सॅटर्डेला विल कीप 1 लेक्चर फॉर रेनफोर्समेंट लर्निंग. त्यामध्ये काही नाही, क्यू लर्निंग आणि डीप क्यू न्यूरल काय आहे वगैरे. सो ठीक आहे, एजंट्स काय असतात. ठीक आहे, रेनफोर्समेंट लर्निंग ते एक आहे, दॅट इज लेफ्ट. आय होप मशीन लर्निंग सगळ्यांना समजलं. नक्की का? येस नका म्हणू फक्त. हो सर. याच्या आधी किती लोकांना येत होतं थोडं थोडं? म्हणून तर मी थोडं थोडं बोललो. समजलं का ऑनलाईन? दीपांशू, अमोल, मशीन लर्निंग काय आहे? जास्त फॉर्म्युला बेस्ड घेतलंच नाही, पूछते नाही. आपला जर पूर्ण कोर्स मशीन लर्निंगचा असतं ना, तेव्हा मजा येईल. अरिमास, अरिमॅक्स असे अल्गोरिदम्स घ्यायला. अल्गोरिदम्स तुम्ही आता पुढे पण कुठले कराल ना, मी जो अप्रोच दिला ना तोच अप्रोच ठेवा. बेसिक आयडिया, एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी, ॲडव्हान्टेजेस, व्हेन टू यूज, हाऊ टू यूज, वर्किंग अँड ॲप्लिकेशन. हा अप्रोच ठेवा. कुठला पण अल्गोरिदम नीट समजेल. याच्यापुढे तुम्हाला वाटतंय की पुढे मला एरिमॅक्स करायचं आहेत किंवा हे असे काही मॉडेल SVM करायचं आहे, हा अप्रोच ठेवा. बेसिक आयडिया, मग एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजीज, मग वर्किंग, when to use, how to use, advantages, disadvantages and application. And last is पूर्ण अल्गोरिदम झालं ना, एक क्वेश्चन मी सांगतो, एक्सप्लेन मी लिनियर रिग्रेशन. एक्झाम्पल, त्याचा आन्सर लिहून ठेवा तुमच्या इथे, तर रटून ठेवा. बट दॅट आन्सर शुड बी विथ दिस फ्लो अँड एक्झाम्पल.
म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बरोबर हे पेज वाटवेल, हे आन्सर, यू विल स्पीक. दिस इज हाऊ यू लर्न मशीन लर्निंग. जसं आपण बाहेर वाचनायचं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स खूप तुम्हाला जमलं पाहिजे या गोष्टी पण आता जसं जो मॅथ्स क्लासेस बनवले आहे त्याची गरज आहे ते मेन आयडिया माहिती. स्टॅटिस्टिक्सचं कसं आहे मशीन लर्निंगमध्ये, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगू का? सपोज फॉर एक्झाम्पल ऐका ना, मला सगळ्यांसाठी, सपोज मी तुम्हाला बोललो की सगळ्यांसाठी मला आता हे घ्यायचं आहे, काय म्हणतात त्याला, आपल्याला सगळ्यांना काही खायचं आहे, लटचे आता काहीतरी मला खायचं आहे, ठीक आहे. बट एक आहे की अर्धे मी टाकतो, अर्धे सगळे मिळून करा खर्च. ओके, सिम्पल. तर मग ठीक आहे, तुम्हाला समजलं ते. ओके, तुम्ही ते घेऊन पण याल, ठीक आहे. बट त्यासाठी तुम्हाला हे तेव्हाच कळालं की जेव्हा तुम्हाला मॅथ्स येत होतं. कळलं का मला काय म्हणायचं? तुम्हाला जर मी बोललो की माझ्यासाठी 3 ते 4 पाण्याचं बॉटल घेऊन आहे, 3 आणि 4 आकडे माहिती तर पाहिजे. करेक्ट. दिस इज हाऊ दे मीन टू से की स्टॅटिस्टिक्स आलं पाहिजे फॉर मशीन लर्निंग. आणि जे फॉर्म्युला पाहिजे हां, फॉर्म्युला हो खूप आहे, बट फॉर्म्युला नाही विचारत. ते विचारत नाही. तुम्ही जर याच्यामध्ये मास्टर्स करत असाल ना, मग तुम्हाला लिहावं लागतं ते फॉर्म्युला स्टॅटिस्टिक्समध्ये, ठीक आहे. कळलं का मग ते वाय स्टॅटिस्टिक्स इज इम्पॉर्टंट. स्टॅटिस्टिक्समधले पण 2 टॉपिक्स आहे जे इम्पॉर्टंट आहे, प्रोबॅबिलिटी अँड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. व्हेरी इम्पॉर्टंट. हे 2 खूप इम्पॉर्टंट आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी इन डिटेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, स्टँडर्ड डेविएशन, मीन मीडियन मोड ते येतच. आणि हे सगळं आपण यूज करतो, रिग्रेशन, क्लासिफिकेशन, ठीक आहे. L1 L2 नंतर कोसाइन अँगल्स, L2 डिस्टन्स. करेक्ट ते जसं अजून तुम्हाला सांगतो, कोसाइन अँगल आणि L2 डिस्टन्स कुठे वापरतात माहीत आहे का? तुम्हाला मी जेनिया जेव्हा शिकवेल ना तेव्हा सांगेल, मला लक्षात नाही. हे म्हणजे खूप डीप कन्सेप्ट आहे, खूप डीप कन्सेप्ट. म्हणजे एका मला रॅग डेव्हलपरने हा क्वेश्चन केला होता की तुम्ही म्हणता की रॅगमध्ये की टॉप के रिलेव्हंट डॉक्युमेंट्स क्वेरी फेच करते, तर ते कुठल्या बेसिसवर क्वेरीला समजतं की हा हे डॉक्युमेंट्स आहे. म्हणजेच तुम्ही ChatGPTला प्रॉम्प्ट टाकतात, तो बरोबर तुम्हाला तेच आन्सर देतो. त्याला रिट्रिव्हल असं, त्याला जनरेशन म्हणतात, पण त्याच्या आधी एक रिट्रिव्हल फेज होते रॅगमध्ये, शिकवेल. तर त्या रिट्रिव्हल फेजला काय होतं माहिती आहे का, की तुम्ही जी क्वेरी टाकली, लेट्स से व्हॉट इज डेटा ॲनालिटिक्स, तर तुम्हाला काय कळलं, डेटा ॲनालिटिक्स. करेक्ट. व्हॉट इज सोडून द्या, डेटा ॲनालिटिक्स हे तुमचे रिलेव्हंट चंक्स आहेत, ठीक आहे. मग तो वेक्टर डेटाबेसमध्ये जाईल जिथे सगळे डॉक्युमेंट्स प्रेझेंट आहे, तिकडनं तो काय करेल, डेटा ॲनालिटिक्सला हे करेल. बट मेन क्वेश्चन काय होतं रे, व्हॉट इज. त्याला हे सगळं डेटा ॲनालिटिक्स वगैरे बाकी बरेच डीप आहे, ते पाहिजे होतं का नाही, व्हॉट इज. तर मग तो पहिले तेवढं सर्च करेल ना. तर क्वेश्चन काय होता माहिती आहे का, हे कुठल्या बेसिसवर ते फाइंड करेल की हां डेटा ॲनालिटिक्स आणि हा चंक सिमिलर आहे, तो मला हा रिट्रीव्ह करायचा आहे. हा क्वेश्चन विचारला होता त्याने मला. कळलं का? वेगळ्या म्हणजे एकदमच मला जमलं नाही. त्याने सांगितलं होतं की इट इज डन विथ 2 कन्सेप्ट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. वन इज कोसाइन अँगल बिटवीन द वेक्टर्स, कारण की ते वेक्टरायझेशन होऊन वेक्टर्समध्ये स्टोअर असतात. तिथे डेटा ॲनालिटिक्स हा वर्ड नाही, वेक्टर फॉर्ममध्ये स्टोअर होतो, न्यूमरिकल फॉर्ममध्ये. आपण जे पण डॉक्युमेंट्स टाकतोय ना ChatGPTला, तुम्ही नाही जे बनवताना टाकलेत ते सगळे डॉक्युमेंट्सने गेले, ते सगळे वेक्टर्स फॉर्ममध्ये गेले. कळलं का? वेक्टर म्हणजे 1, 2 वेक्टर्स. 11-12 सायन्समध्ये कधी हा टॉपिक होता, केला असेल तर गुड. वेक्टर IJ K तशा वेक्टर्समध्ये जे स्टोअर होतात, तर ते वेक्टर्स नाही आहे इथे, बट वेक्टर्स आठवायला लक्षात घ्या. मग तुम्ही क्वेरी टाकता, तर क्वेरी टाकल्यानंतर बरोबर क्वेरी पण त्या वेक्टर्समध्येच जाते. तर बरोबर 1ला 1, 1ला 2 हे असं मॅप होतं. हे समजणार सिमिलर आहे. अरे पण ते कळेल कसं की हे सिमिलर आहे, तर दॅट इज
done with the help of cosine angle between two vectors. This is first. And second is with the L2 distance between them. हां, हे आन्सर होतं त्याचं. तर हे बरोबर एक जो रॅक डेव्हलपर आहे त्याला विचार करा ना, म्हणजे आपण फक्त पाठ करून जातो, त्यांनी हा क्वेश्चन किती डीप अभ्यास करून बनवला होता. L2 डिस्टन्स त्याच्यानंतर मी बघितलं नाही. मग नंतर मी लगेच गुगल केलं, म्हटलं अरे काय, बरं गुगलने सांगितलं हां दिस इज, जसं मी तुम्हाला याचं सांगितलं होतं आठवतं का, कन्फ्युजन मॅट्रिक्सचं. काय ॲक्युरेसी, प्रेसिजन, रिकॉल, F1 स्कोर आणि MCC. ह्या अशा मी गोष्टींसाठी देतोय. जर चुकून झाला एवढा डीप इंटरव्ह्यू तर द्या आन्सर, रेडी आहे आम्ही. सर, एक question विचारलेला मला. हम्म. दोन कॉलेज मोस्टसाठी. कोणते कोणते? 2 कॉलेजेस आहेत, A आणि B. हम्म. तर A कॉलेज आहे, तर त्यांची ॲव्हरेज सॅलरी ते प्लेसमेंट देते ते 10 लाख रुपये. हम्म. दुसरं आहे त्यांचा आहे 10 आहे आणि एक जातो 25 पर्यंत. मग तुम्ही काय लावणार तिथे आणि कोणत्या कॉलेजमध्ये जाणार? कशासाठी काय लावणार? म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे हा 2 पैकी, मग तिथे कोणतं तुम्ही मोड लावणार? मोड थोडी लागेल म्हणजे मीन मिलियन तिथे. काय पण तिथे नल व्हॅल्यू आहे का काही त्याच्यामध्ये? नाही ना. त्याने फक्त रँडमली तेवढं बोललेलं. मग मी त्याला म्हटलेलं मी आपलं नाही का मीडियन बोललेलं. म्हणजे 2 कॉलेजेस आहेत, A आणि B. एची ॲव्हरेज जी आपली सिटी पण मीनने काय येईल? मीनने मोस्ट ऑफकोर्स जो बी कॉलेज आहे ज्याचं 10 ते 25 आहे त्याचा मीन चांगला येईल, त्याचं येईल ना. करेक्ट, ऑफकोर्स आय विल गो फॉर बी. तुम्ही क्वेश्चन विचार करून या काहीतरी, तुम्ही क्वेश्चनच चुकीचा विचारला. थांबा मी ते दाखवतो तुम्हाला. कोसाइन अँगल बिटवीन सी वेक्टर्स. आठवला का? इन, थांबा मी टाकतो. इन येईल लगेच. इन हे पण नाही आलं बघा, म्हणजे किती हा टॉपिक आहे. सी रिट्रीवल रॅक द मॉडल कोसाइन अँगल or cosine similarity is the crucial metric used to measure the semantic similarity between a user query and vector of document chunk embedding. म्हणजे जे ऑलरेडी चंक करून ठेवले ते तुम्हाला समजणारच नाही लँग्वेज. जे चंक्स करून ठेवलेत प्लस युजर क्वेरी जी आपण टाकली त्यांच्यातली सिमिलॅरिटी, तेव्हा आन्सर येतं आपल्या ChatGPTचं. हे किती क्विक होत असेल. तर मग तुम्हाला क्वेश्चन विचारता याची जर स्केल करायचा असेल तर तुम्ही कुठला वेक्टर डेटाबेस वापरणार. जेणे या खूप मोठी कन्सेप्ट आहे, खूप खतरनाक. मजा येईल तुम्हाला शिकायला. आणि दुसरं काय होतं? L2 डिस्टन्स. सी L2 डिस्टन्स ऑल्सो नोन ॲज युक्लिडियन डिस्टन्स. हे कुठलं डिस्टन्स आहे माहिती आहे का? इट्स अ डिस्टन्स फॉर्म्युला बट यूज्ड इन, अरे हे सगळं तुम्ही वापरले 11-12 म्हणून मी बोललो तिथे इज अ मेथड यूज ड्युरिंग रिट्रीवल स्टेज टू मेजर द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन 2 वेक्टर्स एम्बेडिंग टिपिकली अ युजर्स क्वेरी अँड डॉक्युमेंट चंक. बघा म्हणजे प्रॉपर गुगलला पण नाही, तर गुगलचं AI ने दिलं आन्सर. तर इतकं कोर आहे. एखाद्याने जर इतका कोर अभ्यास केला ना बस मग काय टेन्शन नाही. कळलं का? पहिले तो क्वेश्चन कळला का? जेने यायचं खतरनाक आहे. जेने आहे खूप खतरनाक. चलो आपण एक 5-10 मिनटं ब्रेक घेऊ, मग आपण डीप लर्निंग सुरू करू.